गोव्यातील भंगाराड्डे, हॉटेलमध्ये काम करणारे मजूर, बांधकाम क्षेत्रातील मजूर, घरकामं करणाऱ्या महिला यांच्यात बांगलादेशी नागरिकांचा मोठा वावर असल्याचं वारंवार समोर येते। 27 डिसेंबर रोजी हरमल किनाऱ्यावर 32 वर्षांच्या बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। शर्मीन बीबी जानतूर सिंगर असं या तरुणीचं नाव असून कुठल्याही कागदपत्राशिवाय ती भारतात घुसून थेट गोव्यात पोहोचल्याचं स्पष्ट झालंय। ही तरुणी हरमलमधील एका वाड्यावर भाड्याच्या खोलीत राहत होती। 27 रोजी हरमल किनाऱ्यावरील वाहन पार्किंग तळावर ती संशयास्पदरित्या फिरत असताना सापडली। कोणीतरी पोलिसांना तिची माहिती दिली। पोलिसांनी तिची चौकशी केली असता ती बांगलादेशी घुसखोर असल्याचं स्पष्ट झालं। तिच्याकडे भारतीय असल्याचा कसलाच पुरावा नव्हता, तसंच भारतात राहण्यासाठी लागणारी कसलीच कागदपत्र नव्हती। त्यामुळे तिला पोलिसांनी लगेच अटक केली। आता ती भारतात कशी आली, गोव्यात कधी पोहोचली, हरमलमध्ये खोली भाड्यानं कशी घेतली, हे सगळं करण्यासाठी तिला कुठल्या एजंटनं मदत केली याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे। दरम्यान गेल्या वर्षभरात गोव्यात 70 विदेशी नागरिकांना बेकायदेशीर घुसखोरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। या 70 पैकी जवळजवळ निम्मे म्हणजे 30 नागरिक हे बांगलादेशाचे आहेत। 2022 साली गोव्यातून 20 बांगलादेशींची हकालपट्टी करण्यात आली होती, पण हकालपट्टीची कारवाई केल्याचा कसलाच परिणाम या घुसखोरांवर झालेला नसल्याचं आता स्पष्ट होतंय। उलट त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं यंदाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।